नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्याची चमचमीत झणझणीत अशी चटणी बनवणार आहोत। यासाठी इथं मी शेंगदाणे, लाल मिरच्या, मीठ आणि 10 ते 12 लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। इथं मी 200 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे। आपण बघू शकता अशा पद्धतीचे शेंगदाणे आहे। शेंगदाणे सुरुवातीला आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि आता हे शेंगदाणे आपल्याला तव्यावर खरपूस भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी गॅसचा फ्लेम आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि चमचा सतत हलवत ठेवायचा आहे। शेंगदाणे हे जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। अशा पद्धतीने खरपूस होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे हे चांगले भाजून झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे। शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला याचे वरचे साल काढून घ्यायचे आहे। आपण हाताच्या सहाय्याने किंवा पातेल्याच्या सहाय्याने हे शेंगदाण्याचे साल काढून घेऊ शकतो। अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाण्याचे सर्व साल काढून घ्यायचे आहे। शेंगदाण्याची चटणी बनवण्याची खूप सोपी आणि सरळ अशी ही रेसिपी आहे। आपण घरी एकदा नक्की ही रेसिपी बनवून बघा। अशा पद्धतीने मी ही साल काढून घेतलेले आहे। आता आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी बारीक करून घ्यायची आहे। त्यासाठी शेंगदाणे हे भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। लसूणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे। तसेच लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। शेंगदाण्याच्या चटणीमध्ये लसूणाचा वापर जास्त केल्यास ही चटणी खाण्यास स्वादिष्ट लागते। त्यासाठी लसूणाचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे। आणि आता मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची आहे। आपण बघू शकता छान प्रकारे अगदी चमचमीत झणझणीत अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे। आपल्याकडे जर दगडी खलबत्ता असेल तर आपण त्यामध्ये ही चटणी कुटून घ्यायची आहे। कुटून घेतल्यामुळे ही चटणी आणखी जास्त स्वादिष्ट लागते। अशा पद्धतीने आपली अगदी स्वादिष्ट अशी शेंगदाणा चटणी बनवून तयार झालेली आहे। आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा। आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। छान प्रकारे आपली शेंगदाणा चटणी ही बनवून तयार झालेली आहे। धन्यवाद।